तुम्हाला न्यूज चॅनल इराण अमेरिकेचा वॉर नक्कीच दाखवत असेल, पण आपल्याच देशात मागील 3 वर्षापासून हे एक राज्य जळत आहे, वॉर झोन बनला आहे। 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 70,000 पेक्षा जास्त लोक आपलं घर सोडून शेल्टर कॅम्प्समध्ये आपलं आयुष्य जगत आहे। इंटरनेट नाही, खायला अन्न नाही आणि मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सुद्धा बरोबर नाही। आणि इतकं सगळं होऊनही मणिपूरला संपूर्ण देशासमोर अटेन्शनची भीक मागा लागू राहिली। जे लढाई 2 समुदायामध्ये झाली होती, कुकी आणि मैतई, जमीन आणि कम्युनिटी राईटसाठी, त्याच लढाईने आता खूप मोठ्या प्रमाणात हिंसक रूप घेतला आहे। ब्लास्ट, अटॅक, ड्रोन स्ट्राईक आणि आता तर ते स्वतःचे हत्यार बनवून CRPFच्या कॅम्पवर सुद्धा हल्ले करत आहे। आणि या सगळ्या गोष्टीचं नुकसान तेथील सामान्य माणसाला होत आहे। बंदा फौजी, उसका बेटा दोनों को मरवा दिया। आपण जगामधल्या वॉरसाठी शांततेची मागणी करतो, पण त्याच्यापेक्षा भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याच देशातील लोकांना आपल्या सपोर्टची गरज आहे।